हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे गौरीपूजन. काल गौराईचं आगमन झालं आणि आज आहे गौरीपूजन. आणि तुम्ही पाहू शकताय बघा, छान आहे त्यानं आपल्या गौराई उभारलेल्या आहेत. आणि मी पहाटे 4लाच उठलेले आहे आणि रात्रीच्या ना 2 वाजल्या गौराई उभा करायला आपल्याला. आणि तुम्ही पाहू शकता इथे बघा गौराईचा साज शृंगार पूर्ण इकडे तयार वगैरे झाला. आणि आता ना सकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि मी पहाटे 4 वाजताच उठले, कारण पुरणाचा नैवेद्य सर्व बनवायचा असतो. आणि इथे बघा आईना चुलीवरती पुरणपोळ्या बनवतात आणि जास्तीतच पुरण घातले बरं का. आज 1.5 किलो आहे. म्हटलं कोणतरी घरी येणार, मग त्यांना जेवण वगैरे आम्ही त्यांना जीव वगैरे घालत असतो म्हणून जास्तीचं पुरण घातलं आहे. नाहीतर एरवीना फक्त अर्धा किलो पुरण घालतो. आणि ते बघा तुम्ही पाहू शकता इथे ना आईच्या छान अशा ना पुरणाच्या पोळ्या किती छान फुगलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय बघा मस्त आहा. आणि आता मला बाकीचा स्वयंपाक करायचा आहे. आणि आई इकडे पुरणपोळ्या बनवेपर्यंत इकडे ना मी काटाची आमटी बनवायला घेतलेली आहे. काही भागामध्ये येळवण्याची आमटी पण म्हणतात. तेल गरम झालं आणि तेल गरम झाल्यानंतर ना जिरं मोहरी टाकून घेतली. जिरं मोहरी चांगली फुलल्यानंतर मी लसूण कोथिंबीर आणि आपलं खोबरंचं वाटण करून आम्ही घेतलेलं आहे मिक्सरला लावून. आणि नंतर कढीपत्ता घातला आणि खूप छान अशी होते बरं का कटाची आमटी. आमच्या घरात ना 3-4 दिवस तरी ही कटाची आमटी खातात, सर्वांना आवडते. आणि चवीपुरत थोडंसं मीठ घातलं आणि गरम मसाला टाकला थोडासा. गरम मसाल्यामुळे ना थोडीशी टेस्ट छान येते. आणि नंतर ना बेडगीचं तिखट टाकलं आणि कट तर काढून ठेवलेलं आहे. आणि कटाला मी एक अगोदर उकळी काढून घेतली. आणि नंतर बघा इथे ना मी मिडियममध्ये करणार आहे कटाची आमटी. जास्तीचं तिखट करणार नाही, कारण शौर्य पण खाणार असतो. काही जण सवासाने बायका पण असतात, त्यांनी पण जास्तीचं तिखट खात नाहीत. पण मी मिडियममध्ये ना इथे मी कटाची आमटी बनवायला घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकते बघा मस्त आता ना इथे ना आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आणि इथे ना आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आणि इकडे ना मी वांग्याची भाजी बनवणार आहे सुक्की. आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर एक चपाती आणि वांग्याची भाजी खायला वरती पाहिजे म्हणून मी इथे ना वांग्याची भाजी बनवून घेतली. आणि तेल गरम नंतर जिरं मोहरी टाकली आणि कांदा टाकून घेतला. आणि सोनेरी रंग होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये. नंतर तिखट टाकून घेतलं आणि ते नंतर ना मी वांगी पण मी ॲड केली. आणि वांगी काळी पडू नये म्हणून वांगी चिरल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली. आणि छान आहे ना इथे आपल्या ना कटाच्या आमटीला उकळी येते. आणि इथे बघा वांग्याच्या भाजीला मला अजून शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. आणि नंतर ना पापड पण तळायला घेतलेले आहेत. पुरणाचा स्वयंपाक म्हणजे ना आपले पापड आणि भजे आलेच, नाहीतर आपला पुरणाचा नैवेद्य ना अपूर्णाचं वाटतो. आणि 11 वाजेपर्यंत काही टायमिंग आहे नैवेद्याचा म्हणून त्यांना आम्ही सकाळी पहाटे 4लाच उठलेलं आहे. गौराई बसायला ना नाही म्हटलं त्यांना रात्रीच्या 2 वाजल्या. खूप म्हणजे खूप वेळ झालता. मग लगेच मग 4 वाजता आई उठल्या आणि मी पण उठले. आणि म्हणजे कसं लवकर झालेलं बरं गौरीपूजनाच्या दिवशी. मग नंतर नाही ते मी भजे पण बनवायला घेतलेले आहे. मिरची भजी बनवते, कारण मिरची भजी बनवायचं म्हटलं ना पटकन होतं. आणि तेवढ्यात मला इथं कॉल आला होता, शौर्य आणून देत होता बरं का मोबाईल. मी भजे तळायचे होते म्हटलं, नंतर कॉल रिसीव करीन म्हणून शौर्यला ठेव म्हटलं. आणि ते बघा छान इथे ना आपल्या भज्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकते मस्त. आणि त्यांना स्वयंपाक पण झाला आणि माझंही भजे पापड सर्व तळून झाला. आणि आईच्या पण पुरणाच्या पोळ्या झाल्या. आणि ते बघा होणी ना हार आणलेला आहे, हार आणि दांडा. आणि आता गौरी पूजन दिवशी ना आता पोळीचा नैवेद्य असतो पुरणपोळीचा. आणि ते ना आव्हांना सांगितलेलं आहे की इकडे ना हे असल्यामुळं ना ते हाताला पोचतच नाही साईडला. आमचे थोडं स्टँडवरती आहेत. मग आव्हांना म्हटलं थोडा हार आणि दांडा गौराईला घालून घ्या. आणि नंतर इथे शौर्य पण बसलेला आरती करण्यासाठी. इथे ना गौराईसाठी मी नैवेद्य काढून घेतला. केळीच्या पानावर ताटामध्ये ना केळीचं पान ठेवलं, त्याच्यावर त्या 5 पोळ्या आणि भजे पापड भात वगैरे ठेवून ना गौरीला नैवेद्य दिलं. आणि त्यानं नंतर आमची आरती वगैरे झाली. आणि आरती झाल्यानंतर बघा छान वाटलं बरं का. असं मी आरतीने करताना काही शूट घेतलेलं नाही आहे. आणि आरती झाल्यानंतरच मी शूट घेतलेला आहे. आणि नंतर सवासण्या बायकाही आलत्या, मग त्यांनाही त्या आईना आरती वगैरे ओवाळून घेतले. आमच्या इकडे ना गौरीपूजना दिवशी 2 असो किंवा 5 असो असे सवासण्या बायका जीव घातल्या जातात. आणि त्यांना पण आता मी जेवायला आणून देते.
आणि त्यांना नाही तर ताट वाढून घेतलं सवासानं बायकांना आणि त्यांना म्हटलं त्यांनी जेवल्याशिवाय ना मग आपण घरातले कोण जेवता येत नाही. मग त्यांना इथे ना आम्ही जेवायला ताट वगैरे दिलं सवासांना बायकांना. छान वाटतं बरं का असं सवासांना जीव घातल्यानंतर. आणि एक उत्साह वेगळाच असतो गौरीच्या दिवशी. एक 3-4 दिवस ना इतकं आनंदमय असं वातावरण असताना खूप म्हणजे खूप आनंद असतो. आणि थोडंसं गौरीच्या आगमना दिवशी एवढी थोडी घाई असते भाजी भाकरी दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी मग लगेच पुरणाचा नैवेद्य पण असतो. आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन. असं 3 दिवस ना गौराईचं असतं. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता मी इथे ना छोटं छोटं असं छान असं ना डेकोरेशन केलेलं आहे फुलांनी वगैरे. आणि इथे गौराईसमोर काही स्वीट वगैरे आणलेले आहेत. काही विकतचे थोडेच होते म्हणजे मोजकेच. आपली सोनपापडी आणि मैसूर पाक वगैरे आणि बाकीचं सर्वच घरी बनवलेलं आहे. बेसन लाडू आणि करंजी, शंकरपाळ्या, अनारसे सर्व घरी बनवलेलं आहे. आणि छान वाटलं बरं का असं गौराईला पाहून. आणि चला आता थोडासा चहा वगैरे बनवते. आणि मी 5 वाजता शूट घेतलेला आहे नंतर. आणि आता चला सर्वांना मी चहा वगैरे देते आणि फ्रेश होते. कारण काल रात्री झोपायला खूप वेळ झाला होता. आणि लगेच मग 2 तासांनी परत रिटर्न लवकर उठलं. कारण बाहेर रांगोळी सडा ह्याच्यामुळे ना रांगोळी घालायलाच नाही म्हटलं की 1 तास तरी जातोच आपला. आणि नंतर नाही ते सकाळी स्वयंपाक केला होता आपला पुरणाचा. म्हणून आता काही संध्याकाळी स्वयंपाक काहीच बनवलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता किचन ओठा एकदम क्लीन आणि चकाचक. मी सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर एकदम असं किचन ओठा क्लीन करून ठेवला होता. अजूनही काहीच पडलं नाही किचन ओट्यावरती. आणि महालक्ष्मी असल्याना आणि अशा गौराई पाहून ना खरंच खूप आनंद असतो. आणि 3 दिवस कसे निघून जातात ना समजतही नाही. आणि इथे बघा आमच्या गौराई छान असा मी सजवलेला आहे. आणि तुम्ही तर पाहिलेलाच आहे पूर्ण. मी तुम्हाला ना व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहेत आमच्या गौराई कशा आहेत ते. आणि माझ्या काही मैत्रिणी पण ना मला व्हिडिओ कॉल करून ना गौराई पाहिलेल्या आहेत. आणि मला खरंच खूप छान वाटलं बरं का त्यांचे कॉल आल्यानंतर मला. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.